कंझरभाट वसाहतीतील 7 हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापे, एकूण 3,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरनं आज पहाटे कंझरभाट वसाहत, साईनगर, कनेरीवाडी, कंझरभाट वसाहत, मोरेवाडी व मानगाववाडी तालुका हातकणंगले येथे मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे 7 अड्डे उद्ध्वस्त केले। या कारवाईत एकूण 3400 लिटर कच्चं रसायन, 900 लिटर पक्कं रसायन, 470 लिटर तयार दारू, एक ॲक्टिवा मोपेड गाडी व अन्य साहित्य असा एकूण 3,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच घटनास्थळी मिळालेल्या सर्व साहित्याचा जागीच नाश करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले। गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे, साईनगर, कंझरभाट वसाहत, कनेरीवाडी येथील काजल रोहित घारुंगे, प्रियांका लखन घारुंगे, सुरेखा राजेश घारुंगे, हिना महेश बागडे, पूजा सनी बाटुंगे सर्व राहणार कनेरीवाडी, राजाराम पोलीस ठाणे, कंझरभाट वसाहत, मोरेवाडी येथील प्रकाश जॅक्सन बागडे, चरणवीर सिंग बागडे, शक्तिक्रांती माटुंगे, रोहित प्रकाश माटुंगे, हातकणंगले पोलीस ठाणे, मानगाववाडी येथील सुभाष मारुती खोत, रोहन सुभाष खोत, दोघेही राहणार माळभाग, मानगाववाडी। या छापेमारीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय हुंबे, वसंत पिंगळे, संजय पडवळ, निवृत्ती माळी, प्रवीण पाटील, सचिन पाटील, संतोष बर्गे, विलास किरोळकर, अमित सरजे, युवराज पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, रोहित मर्दाने, नवनाथ कदम, दीपक घोरपडे, राजू कोरे, विनोद कांबळे, विशाल चौगुले व अरविंद पाटील यांचा सहभाग होता। या कारवाईमुळे हातकणंगले व करवीर तालुक्यातील अवैध दारू निर्मितीवर मोठा आळा बसलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।